मराठा आरक्षणासाठी जी.आर काढल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलेलं आहे। ओबीसी संघटनांसह ओबीसी नेते सुद्धा आक्रमक झालेत। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला त्यांनी प्रचंड विरोध केलाय। या सगळ्या वादामध्ये आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केलाय। मराठा आणि ओबीसी वाद संपवायचा असेल तर ओबीसी मुलांची लग्न मराठा मुलींशी लावा। तुम्ही आमच्यामध्ये आला तर जात संपली असून मी 11 पोरं सुचवतो त्यांचं लग्न जाहीर करा असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगेंना त्यांनी थेट आव्हान दिलेलं आहे। हाकेंनी थेट जरांगेंना हे आव्हान दिल्यानंतर शांत बसतील ते जरांगे कसले। मनोज जरांगे यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये हाकेंना प्रत्युत्तर दिले। आम्ही आजवरच्या लढाईमध्ये महिलांचा उल्लेख केला नव्हता। आम्ही सर्व जाती धर्मांच्या महिलांचा सन्मान करतो। मात्र हाकेंनी असं बोलून घाण केली असं जरांगेंनी म्हटलंय। आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे। आम्ही मागास झालोय, आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे। तुम्ही मागास झाला, मग आता जरांगेला आमचं एक सांगणं आहे आणि जरांगेच्या मागे एक महाराज उभे राहतात। ऐका ऐका, 2 मिनिटं आता ऐका, कोणती सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय? आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो। ऐका हो, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया की। आता तुम्ही आमचं दावे का नाही? 11 विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजे? आता हे जगात पात्र राहिले का? आता सगळे सोयरे राहिले का? आता पाटील शांडकुळी क्षत्रिय काय राहिले का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का। हे काय बोलतोय? एनडी पाटील बोलले होते, एनडी पाटील, स्वर्गीय एनडी पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की शांडकुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय। एनडी पाटील बोलले होते, मी नाही बरं का बोललो। अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डहाळे लागले तुम्हाला। त्याच्यासाठी आम्ही कधी बोलतच नव्हतो। आम्हाला माहित होते गढूळ विचार आहे, गढूळ पाण्यातलं त्याला स्वच्छ पाणी लागतं, अस्सल पाणी लागतं की ते वैचारिकच लढाई खेळतं। तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही? तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजिली आम्ही? कधी धनगराला बोललो? कोणत्या ओबीसी लेखबाळ तुला कोणी अधिकार दिला रे? लेखबाळेला बोलायचं? आता पहिली भरली त्याची। आता धनगरांनाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं, परळीच्या त्या टोळीचं ऐकून, आणि ती टोळी कोणाचीच नाही।